नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत, सर्वांचा आवडता असा आणि बाप्पाचा फेवरेट उकडीचे मोदक. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे खोवलेलं नारळ. ताजं नारळ घ्यायचे. सर्वात अगोदर अचूक माप घ्यायचे. नारळ 1 बाउल घेतलेला आहे आणि 1 बाउलला थोडा कमी असा गूळ घेतला आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ वाढवू शकता थोडा. घी घेतलं आहे, वेलची आणि जायफळ आणि तांदळाची पिठी लागणार आहे आपल्याला. तर सर्वात आधी आपण सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी या ठिकाणी मी साजूक तूप टाकत आहे, घरी बनवलेलं. तर कढईमध्ये तूप टाकायचे आहे सर्वात प्रथम. त्यानंतर खोवलेलं नारळ टाकायचे आणि थोडं परतून घ्यायचे. मस्त असा सुवास दरवळतो पूर्ण घरामध्ये. बघा, छान असं परतून घ्यायचे. आणि नारळ अगदी लाल करायचं नाही आहे, कारण नंतर आपण वाफवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मिक्स करत राहायचे. त्यानंतर थोड्या वेळाने त्यात गूळ ॲड करायचे आपल्याला. कुणी कुणी खसखस पण टाकतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खसखस टाकू शकतात सारणामध्ये. आता गूळ टाकायचं आहे. थोडा थोडा करून असा गूळ टाकायचा आहे. मी कमी टाकला आहे थोडा. तर 1 बाउल जर आपल्याकडे नारळ असेल तर 1 बाउलच गूळ असायला हवा. बघा, संपूर्ण सारण एकजीव करायचे, नारळ आणि गूळ. आता छान मिक्स करून घ्यायचे ना. जोपर्यंत गूळ पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत असं मिक्स करत राहायचे. कंटिन्यू हात चालू ठेवायचा आहे आपला. बघा, अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे. मंडळी, खूप सारे मोदकचे प्रकार आहेत. चॉकलेट मोदक, ओरिओ मोदक किंवा पेढ्यांचे मोदक. पण पारंपरिक मोदक बनवल्याशिवाय गणपतीच्या उत्सवाला मजा येत नाही. 7 आणि 11 दिवसाच्या गणपतींमध्ये कुठल्याही एक दिवशी तुम्ही असे मोदक बनवू शकतात. एकदा तरी उकडीचे मोदक बनवून नैवेद्य दाखवायचा आहे बाप्पांना. तर बघा, आता विरघळल्यानंतर याचा संपूर्ण रंग चेंज होईल. मस्त असं सारण रेडी झालेलं आहे आपलं. आता त्यामध्ये शेवटी आपल्याला वेलची पूड टाकायची आणि जायफळ किसून टाकायचे. लक्षात घ्या, जायफळची पावडर टाकायची नाही आहे. आपल्याला वेळेवरच जायफळ किसून टाकायचे, तेव्हाच त्याचा छान असा सुवास त्यामध्ये बसतो. बघा, छान मिळून आलेलं आहे सारण. थोडा वेळ लागतो, पण रिझल्ट खूप छान येतो. आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे वेलची. ताजी वेलची सोलून छान कुटून घेतली आहे. ताजं नारळ, ताजी वेलची पूड, सर्व ताजं तुम्ही टाका. मस्त असं तुमचे मोदक रेडी होतात. छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. बघा, आता जायफळ किसून टाकायचे. अशा पद्धतीने गॅस बंद करायच्या 1 ते 2 मिनिट अगोदर टाकायचे आपल्याला. आणि लगेचच सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे. छान असा सुवास दरवळतो त्यामध्ये. तुम्ही थंड करायला ठेवलं आणि तेव्हा पण किसून टाकलं तरी पण चालतं. बघा, छान मिक्स करून घ्यायचे. आणि त्यानंतर दुसरी कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 1 बाउल पाणी टाकायचे. गरम व्हायला ठेवायचे. त्यानंतर 1 बाउल पाणी घेतले तर 1 बाउल एवढंच पीठ घ्यायचे. 1 बाउल म्हणा किंवा 1 वाटी म्हणा किंवा कपानुसार तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये थोडं दूध ॲड करायचे, म्हणजे आपले मोदक पांढरे शुभ्र होतात. आणि घी पण टाकायचे त्यामध्ये, साजूक तूप घरी बनवलेलं.
छान असं मिक्स करून घ्यायचं आता। आणि थोडं गरम होत आलं की त्यामध्ये पीठ टाकायचं आणि एक उकड काढून घ्यायची आपल्याला। छान असं तांदळाचं पीठ उकडून घ्यायचे, त्याला वाफ लावायची। आता थोडं गरम होऊ द्यायचे। बघा आता मिक्स करून घेत आहे मी। अगदीच उकळत्या याच्यात टाकायचं नाहीये, नाहीतर गाठी होतील। थोडं गरम झालं की लगेचच तांदळाचं पीठ ॲड करा आणि पटापट मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ राहिले, मीठ टाकायचं आहे आपल्याला। कुणी कुणी साखर पण टाकतं थोडीशी, म्हणजे तो गोडवा पिठामध्ये पण येतो। थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। तर पीठ टाकल्यानंतरच मीठ टाकायचं आहे, कारण आपण दूध टाकले त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते। दुधात आणि पाण्यात डायरेक्ट मीठ टाकलं तर। तुम्ही आता चवीपुरतं मीठ टाकल्यानंतर छान असं पटापट मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस जरा लवकर करायची आहे। बघा थोडी साखर पण टाकत आहे इथे मी। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता। अजिबात घाबरायचं नाही आहे। आपण पाणी जे मापाने घेतले ते एवढं पुरेसं होतं, नंतर लागलं तर आपण ॲड करू शकतो, पण आधीच पातळ व्हायला नको सारण। छान मिक्स करून घ्या। तांदळाची पिठी ही चांगल्या दर्जाची वापरा। छान असं मिक्स करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवायचे आणि झाकून गॅस बंद करायचे आणि 5 ते 10 मिनिट तसंच ठेवायचे। त्यानंतर काढून हाताने मळून घ्यायचे। लक्षात घ्या मंडळी, गरम गरमच हे पीठ मळावं लागतं। तर तुमच्या हातामध्ये जर सहनशक्ती नसेल जास्त गरम पीठ हाताळण्याची, तर तुम्ही एक वाटी किंवा एक ग्लास किंवा कुठल्याही मॅशरच्या मदतीने तुम्ही मळून घेऊ शकता पीठ, किंवा पावभाजीचं मॅशर येतं त्याने पण तुम्ही मळून घेऊ शकता। हे बघा इथे मी अशा पद्धतीने आधी मिक्स करून घेतले आणि आता त्यावर झाकण ठेवायचे आणि झाकून छान वाफ निघू द्यायची आहे। गॅस बंद करायचा आहे 5 मिनिटांनी। खोलायचं नाही आहे झाकण, 10 ते 15 मिनिट नंतरच खोलायचे। आता बघा गरमच आहे पीठ आणि गरम गरमच याला मळून घ्यायचे। ही प्रोसेस खूप गरजेची आहे। तुम्ही जर पीठ गरम गरम मळलं नाही तर तुमचे मोदक मऊसूद येणार नाही अजिबात। तर बघा एका दुसऱ्या ज्यामध्ये आपण मळून घेणार आहोत त्यामध्ये मी पीठ टाकून घेतलेलं आहे। त्या भांड्यामध्ये आता जे थेपला वगैरे बनवण्यासाठी आपण यूज करतो ते घेतलेलं आहे आणि त्याच्याने मी पीठ मळून घेत आहे, कारण खूपच जास्त गरम आहे पीठ। तर आता त्याने पण होत नसल्या कारणाने गरम गरमच मी करत आहे। आणि एक कोमट पाणी घ्यायचे। कोमट पाण्यामध्ये हात बुडवून छान असं मिक्स करून घ्यायचे। गरमच आहे पाणी, एकदम जास्त गरम नको, नाही तर हाताला चटके बसतील। छान असं मळून घ्यायचे पीठ। ही प्रोसेस खूप गरजेची आहे। काही नाही तर 10 मिनिट तरी तुम्हाला व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ। बघा थोडं पाणी लावत, पाणी हे गरम ते कोमट असायला हवं। बघा तुम्हाला दाखवत आहे मी, गरम गरमच छान असं मळून घ्यायचे अशा पद्धतीने। छान मिक्स करायचे आणि पटापट करायची ही प्रोसेस, अजिबात स्किप करायची नाही आहे मंडळी, कारण ही खूप आवश्यक आहे। यामुळेच आपले मोदक व्यवस्थित होतील। बघा हात लाल होऊन जातो आपला, पण तरीसुद्धा व्यवस्थित असं करायचं आहे। आता झाकायचे पीठ मळलं गेल्यानंतर आणि गोळे करून घ्यायचे। जेवढ्या आकाराचे तुम्हाला मोदक हवे असतील तशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे। एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचे आणि चाळणीला तूप लावून घ्यायचे। अशा पद्धतीने तूप लावल्यानंतर त्या चाळणीवर आपल्याला मोदक वाळून मोदकामध्ये सारण भरून छान आकार देऊन वाफवून घ्यायचेत मोदक। तर इथे पाणी ठेवलंय खाली आणि त्यावर कढई ठेवली आणि त्यावर झाकण ठेवायचे आपल्याला। तर सुरुवातीला अशा पद्धतीने पारी करून घ्यायची आपल्याला। तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही साच्यामध्ये करू शकतात किंवा लाटून पण करू शकतात। आता सारण भरायचे अशा पद्धतीने आणि मोदकांचा आकार द्यायचा आहे।
3 बोटांच्या सहाय्याने तुम्हाला करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। पुन्हा एकदा दाखवत आहे मी, व्यवस्थित बघा। नाही काही तर 7 पाकळ्या तरी यायचं खूप आवश्यक असतं। बघा अशा पद्धतीने जेवढ्या जास्त तुमच्याने जमत असतील तेवढ्या करायच्या आहेत। ही प्रोसेस जरा लवकर करायची आहे, नाहीतर मोदक फाटतात मग करताना। इथे तुम्ही लहान मुलांना पण इन्व्हॉल्व करू शकतात। घरामध्ये छोट्या छोट्या मुली असतील त्यांना खूप आवडतं बाप्पांसाठी अशा पद्धतीने मोदक करायचं। बघा छान असा आकार आला आहे। तुपाचा हात घ्यायचा आहे जर चिटकत असेल हाताला तर इथे मी चाळणी छोटी आहे त्यामुळे 4 ते 5 मोदक एका वेळेला वाफवून घेत आहे। आणि जास्त वेळ वाफवायची नाही आहे, नाहीतर ते कडक होतात। 10 मिनिटच होऊ द्यायचेत फक्त। वाफ आली की त्यावर अशा पद्धतीने मोदक वाढल्यानंतर केसर आवश्यक असेल, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकतात, नाहीतर स्किप केली तरी चालेल। पण त्यावर केसर आणि एक थेंब दुधाचा टाकायचा आहे। दूध टाकल्यानंतर वाफवून घ्यायचं आहे आणि खाण्याआधी त्यावर तूप टाकायचं आहे। बघा इथे मी सगळ्या मोदकांवर केसर लावून घेत आहे। त्यानंतर 2-2 ड्रॉप दूध टाकत आहे, त्यामुळे रंग खूप छान उजळून येतो। पांढरे शुभ्र मोदक होतात आपले आणि केसरचा रंग पण उठून दिसतो। बघा थोड्या एक अर्धा इंचावर ठेवायचेत व्यवस्थित अशा पद्धतीने। आणि मोजून 10 मिनिट घड्याळाकडे लक्ष असू द्यायचे। 10 मिनिटच वाफवून घ्यायचेत आपल्याला। आता झाकण ठेवलंय मी आणि बाकीचे मोदक करून घेत आहे। मोदक करत असताना एवढं लक्ष ठेवायचे की एक घाणा आपण मोदक काढल्यानंतर कुकरमध्ये खाली पाणी आहे की नाही, नसेल तर आणखी पाणी टाकायचे आणि थोडा वेळ उकळू द्यायचे। नंतर दुसरी चाळण ठेवायची। बघा छान असे मोदक रेडी आहेत बाप्पांचा नैवेद्य। बघा किती छान दिसत आहेत आणि केसरमुळे आणखी एक रंग आलाय त्याला छान। मऊसूद असे टेस्टी मोदक रेडी आहेत। तर मंडळी चला बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने तर बाप्पांजवळ न्यायचे, त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि खुश झालेत अगदी बाप्पा। हे बघा इथे बाकीचा नैवेद्य पण दिलेला आहे। मस्त असा मोदकांशिवाय नैवेद्य अधुरा आहे बाप्पांचा, त्यामुळे अपूर्ण राहू द्यायचा नाही आहे अजिबात। मोदक हे आवर्जून करायचेच आहेत आपल्याला। आणि आता तर तुमच्याकडे रेसिपी आहे तर तुम्ही नक्की मोदक बनवा, बाप्पांना द्या, मुलांना खाऊ घाला आणि एन्जॉय करा। आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स पण करा। तुमच्या कमेंट्सची वाट बघते मी। थँक्यू।